हॅलो नमस्कार. मॅप्रो गार्डन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी महाबळेश्वरला गेले होते काही दिवसांपूर्वी आणि त्याचे 2 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत बरं का. जिथे आम्ही महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी गेलो होतो. ते कुठे राहिलो, काय खाल्लं, काय फोटोशूट, काय कमाल केलं, काय कपडे घातले होते, शॉपिंग काय केलं, शिवाय कुठे फिरलो, सगळ्याची माहिती मी थोडी थोडी दिलेली आहे. तुम्हाला पण त्याची नक्की मदत होईल. त्याच्यामुळे वेळ मिळेल तसे ते व्लॉगसुद्धा बघा. मी एंडला तुम्हाला देईनच. पण हा जो व्लॉग आहे ना, छोटा व्हिडिओ मी मॅप्रो गार्डनमध्ये शूट केला होता. मी म्हटलं तुम्हाला वेगळा दाखवते, कारण कसं मग मिक्स मॅच नको व्हायला. सो बेसिकली मॅप्रोला आम्ही गेलो संध्याकाळच्या वेळी. ह्या माझ्या 2 मैत्रिणी सुषमा आणि दीक्षिता बाकीच्या बाहेर थांबल्या होत्या. तर तुम्ही जेव्हा जाणार असाल ना, तेव्हा ट्राय करा की एकतर फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जाल, जेव्हा ना त्यांच्याकडे स्ट्रॉबेरी फेस्टिवल असतो. महाबळेश्वरमध्ये तुम्हालाही माहिती आहे ना की स्ट्रॉबेरी खूप प्रसिद्ध, म्हणजे इंडियामधलं 85% स्ट्रॉबेरीचं उत्पादन हे महाबळेश्वरमधून होतं आणि त्यातली 80% तर म्हणजे फ्रेश खाल्ली जाते. सो महाबळेश्वरमध्ये साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्ट्रॉबेरी फेस्टिवल असतं मॅप्रो गार्डनचंच. तेव्हा तुम्ही व्हिजिट करा आणि दिवसाच्या वेळी जा. तेव्हा ना तुम्हाला हे सगळे गेम्स वगैरे मस्त मस्त खेळता येतील. म्हणजे हा जो गेम बघताय ना, त्या टबमध्ये चॉकलेट्स आणि जेली म्हणजे मॅप्रोच्या ज्या आहेत प्रोडक्ट्स, हे बघा हे जे आहेत ना, हेच तिथे उघडून टाकले होते आणि आपण पैसे द्यायचे. म्हणजे साधारण लहान मुलांसाठीचा खेळ आहे की ते माहिती असं दोरीने टाय करतात आणि मग आपल्याला त्या बास्केट टबमध्ये सोडतात आणि मग आपण जेवढं शक्य होईल तेवढं सगळं हातात घेऊन यायचं, असा तो गेम होता. आम्ही नाही गेलो, आम्ही लहान नाही ना, पण तुम्ही ट्राय करू शकता. स्पेशली लहान मुलांसाठी तर म्हणजे खूपच मजेची गोष्ट आहे ही. त्याच्यानंतर आम्ही इथे जे त्यांचे सगळी उत्पादनं आहेत ना तिथे आलो. हा जो एक त्यांची स्कीम होती ना 3-4, कारण मॅप्रोचे ज्युसेसचं जे काय म्हणतात त्याला, ते जे गर जो असतो ना, तर ते खूप फेमस आहेत. म्हणजे आपण घरी आल्यावरती पण ते पाण्यात मिसळलं, दुधात मिसळलं तर शेक्स, ज्युसेस असं बनवू शकतो. त्याच्यासाठी हा कॉम्बिनेशन हे चांगलं होतं. 3 ह्याचं लिंबू, माझ्या मते पेरू आणि आंबा असं कॉम्बिनेशन होतं, संत्र आय गेस. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट्स अजून होते. इथे ही अशी छान मॅप्रोची बॉटल ठेवली होती. आणि त्याच्यानंतर ना माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं की तुम्ही जाणार असाल ना, तिथे खूप सॅम्पल्स वगैरे पण मिळतात. आता ही ट्रिक आहे, जाल तर मस्त सॅम्पल्स वगैरे पण घेऊ शकता, खाऊन बघू शकता आणि मग खरेदी करू शकता. मला हा जो प्रकार आहे खाखरा, हा खूप आवडला होता आणि किती व्हरायटी होती तिथे. म्हणजे चीजपासून पावभाजी, पाणीपुरी वगैरे तर नॉर्मल, पण बाकी पण खूप खाखऱ्यामध्ये व्हरायटी होती. आणि हे बघताय हे नाचोज आहेत, म्हणजे खाखरा तोडून बेसिकली जो बनवतात तसा प्रकार आहे नाचोज. हे जे आहे हा कोकोनट आणि हा जो पुढचा आहे ना मोहितो बनवायचं ह्याने, म्हणजे त्याचं सिरप आहे बेसिकली. असं स्ट्रॉबेरीचं वगैरे पण आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे म्हणजे ते मोगू म्हणून एक ज्यूस मिळतो, तशा स्वरूपाचं पण एक तिथे सिरप होतं की ज्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचे फ्रेश कट केलेले पीससुद्धा टाकलेले होते. त्याच्यानंतर अनेक तिथे म्हणजे बिस्किटांचे, चॉकलेट्सचे असे खूप प्रकार होते. हे जे तुम्ही बघताय हे सरबत आहे बेसिकली. त्यांनी बॉटल फॅन्सी केली आहे आणि म्हणून प्रेसिता आणि ही दीक्षिता बघत होती. हा जॅम आहे तिच्या हातात. आमच्या घरी ॲक्च्युली ना कोणी जॅम, सॉस हे प्रकार जास्त खात नाही, मेयोनीज वगैरे, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. मी फक्त येताना ते चॉकलेट्स आणले होते. चॉकलेट म्हणजे जेली चॉकलेट असतात ना ते वाले. आणि अजून काय आणलं होतं बरं, मी नाही 3 चॉकलेटचे आणले होते. आणि एक ज्यूसचं घ्यायचं होतं मला, पण ते मी अवॉइड केलं कारण आमच्याकडे खूप सामान झालं होतं आणि माझ्या बाकीच्या मैत्रिणींनी घेतलं आहे. सो त्याची पण चव वगैरे म्हणजे चांगली आहे. सो बेसिकली तुम्ही जात असाल आणि तुम्ही भरपूर जण असाल, सामान उचलायला कोणी सोबत वगैरे असेल ना, तर बिंदास घ्या, मस्त मिळतं. इथे खाखरा फॅक्टरी म्हणून त्यांनी बाजूला काउंटर पण केलं होतं, तिथून सुद्धा तुम्ही खाखरा घेऊ शकता. इथला ना ॲम्बियन्स बेसिकली अनुभवण्यासाठी जायला हवं, म्हणून तुम्ही ना 3 ते 4 तास दुपारच्या वेळी साधारण जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आत्ता पण तुम्ही बघताय ना, इथे हा कॅफे आहे, पुढे गेल्यावरती एक रेस्टॉरंट आहे जिथे छान पिझ्झा, सँडविच आणि बेसिकली फॅमिली पिकनिकसाठी हा स्पॉट खूप भारी आहे. पाचगणीच्या जवळ आहे. शक्यतो लोक गाडी करूनच महाबळेश्वरमध्ये फिरतात, त्याच्यामुळे इझिली ॲक्सेसेबल आहे. प्रवेशाची काही फी वगैरे नाही आहे इकडे. तुम्ही जाऊन फिरून फोटो काढून खरेदी करून येऊ शकता.
थोडक्यात माहिती देणारा असा मी छोटासा हा व्लॉग व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला कसा वाटला सांगा. हे आम्ही थोडंसं तिथे फोटोशूट केलं होतं स्ट्रॉबेरीमध्ये आणि प्रचंड पाऊस पडत होता. त्याच्यामुळे जितकं जमलं, ही माझी मैत्रीण सुषमा, पुढे दीक्षिता पण दिसेल. सो येस, जितकं जमलं तितकं शूट केलं, जसं जमलं तुमच्यासमोर आणलं. आवडलं असेल गोड मानून घ्या स्ट्रॉबेरीसारखंच. लाईक करा, कमेंट करा. जाणार असाल तर प्लॅनिंगसाठी तुमच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर शेअर करा. पुढचा पण व्हिडिओ लवकर येईल. तोपर्यंत बाय बाय.